PD याचे जे आर्म्स आहेत ते सर्कलला म्हणजे हे जे रेज आहेत ते सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. तर दोन पॉइंट कोणते आहेत? A and B. मग अशा वेळी जो अँगल तयार होतो म्हणजे PDQ या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल असं आपण म्हणतो. का म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल? कारण त्या अँगल्सचा जिथे अँगल बनतो तो जो व्हर्टेक्स आहे, हा जो पॉइंट आहे तो वर्तुळावर प्रेझेंट असतो आणि त्याचे जे आर्म्स आहेत म्हणजे PD आणि DQ हे आर्म्स वर्तुळाला दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदतात. म्हणून तो अँगल काय झाला? सर्कल मध्ये तयार झालेला आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल समजला का? Inscribed angle means what? Understood? समजला inscribed angle म्हणजे काय? Yes or no? स्नेहल? स्नेहल? समजतंय का? येस मॅम. ओके मोक्षदा. ओके. आता यानंतर तुम्हाला याचे काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला बघायचे. ठीक आहे? आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय? आता दिलेल्या या आकृत्यांमध्ये प्रत्येक जो रे आहे तो वर्तुळाला कोणत्या तरी बिंदूमध्ये छेदून जातो. ठीक आहे? मग आता या पहिल्या आकृतीत या दुसऱ्या आकृतीत बघा हा जो अँगल तयार झालेला आहे. आता इथे या अँगलने वर्तुळाचा जो हा भाग आहे तो काय केलाय? इंटरसेप्ट केलेला आहे म्हणजे त्यांनी व्यापलेला आहे. मग इथे बघा या सेकंड फिगर मध्ये हा जो अँगल आहे ABC याने या C बिंदूपासून असा इथपर्यंत एवढा पार्ट सर्कलचा व्यापलेला आहे. त्याच्यानंतर या आकृतीमध्ये पण बघा ABC हा अँगल आहे याने हा पार्ट AC हा आर्क व्यापलेला आहे. म्हणून याला म्हणायचं की इंटरसेप्टेड आर्क पण इथे फक्त एकच आर्क इंटरसेप्ट झालेला आहे. आता 4, 5 आणि 6 या आकृत्यांमध्ये बघा अँगल ABC हा अशा प्रकारे दिलाय की या अँगलने इथला आर्क पण इंटरसेप्ट केलेला आहे आणि हा पण आर्क जो आहे त्याला पण आपण इंटरसेप्टेड आर्क असं म्हणतो. मग इथे दोन आर्क इंटरसेप्टेड आहेत. इथे पहिल्या 3 आकृत्यांमध्ये फक्त एक आर्क इंटरसेप्ट झालेला आहे. इथे पण बघा आता अँगल कोणता आहे? ABC. आता इथे हा आर्क पण सर्कलचा आपल्याला दिसतोय आणि इथून इथपर्यंत हा आर्क पण सर्कलचा दिसतोय आपल्याला म्हणजे इथे पण 2 इंटरसेप्टेड आर्क्स आर प्रेझेंट. नाउ लास्ट figure is also angle ABC. Here angle B we have AC intercepted arc and this one A from this one major arc AC also there. So again इथे आपल्याला 2 इंटरसेप्टेड आर्क मिळतात. इंटरसेप्टेड आर्क कळालं का? इथे बघा इंग्लिश मध्ये दिले लास्ट मध्ये. In each figure the arc of a circle that lies in the interior of the angle ABC is an arc intercepted by ABC. म्हणजे काय दिलेलं की या अँगलच्या मध्ये जो काही सर्कलचा आर्क आलेला आहे व्यापलेला आहे त्याला आपण इंटरसेप्टेड आर्क असं म्हणतो. इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क हा आहे इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल कोणता? ABC. दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्क्राइब्ड अँगल अँड AC आर्क इज कॉल्ड ॲज इंटरसेप्टेड आर्क. दोन वेगवेगळे पॉइंट समजले का तुम्हाला? जर हे समजले तर नेक्स्ट तुम्हाला थिअरम समजेल. येस मॅम. ओके. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अँगलने सर्कलचा कोणता आर्क व्यापलेला आहे
त्याला आपण इंटरसेप्टेड आर्क म्हणतो. आणि जो अँगल वर्तुळाच्या परिघावर बनलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतो. ओके. आता याच्या पुढे आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. आता इथे बघा एक फिगर दिलेली आहे त्यांनी. इन द गिवन फिगर 3.44 म्हणजे या फिगर मध्ये द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क. का नाहीये इथे आर्क इंटरसेप्टेड? कारण हा जो BC आहे तो वर्तुळाला टच झालेला नाहीये. म्हणजे हा आउटसाइड आहे, त्याच्या वर्तुळाच्या आउटसाइड आहे. पण हा जर इथे टच करून गेला तर आपण म्हणू शकतो की तिथे इंटरसेप्टेड आर्क आहे. पण इथे तो जो आर्क तो जो अँगल तयार झालाय तो कुठल्याही पॉइंट मध्ये वर्तुळाला टच करून जात नाहीये. आता इथे जातोय पण अँगल तर बाहेर गेला ना, अँगल याला नाही टच केलेला. अँगल जर इथे टच करून गेला वर्तुळाच्या परिघाला तर तो इंटरसेप्टेड आर्क होऊ शकतो. म्हणून त्यांनी दिलंय as BC does not contain any end point of the arc. BC ला त्या सर्कलवर कुठलाही एंड पॉइंट मिळालेला नाहीये, म्हणून तिथे इंटरसेप्टेड आर्क प्रेझेंट नाहीये. तर हे झाले दोन डिफरन्स, इंटरसेप्टेड आर्क आणि इंटरसेप्टेड आर्क कुठे नाही येतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट थिअरम बघायचा आहे जो आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम पहिल्यांदा मी रीड करते, त्याच्यानंतर आपण प्रूफ बघायचंय. आता थिअरम काय आहे? आता इथे एक वर्तुळ दिलेला आहे, वर्तुळामध्ये हा BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल दिलेला आहे. आणि तुम्हाला थिअरम काय दिलाय बघा, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल. म्हणजे हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे BAC याचं माप, मेजर ऑफ मीन्स याचं माप, इज हाफ ऑफ म्हणजे निम्म आहे कशाच्या, द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे या इन्स्क्राइब्ड अँगलनी इंटरसेप्ट केलेला जो काही आर्क आहे, कोणता आहे इंटरसेप्टेड आर्क? या अँगलनी तयार केलेला. BAC ने कोणता आर्क इंटरसेप्ट केला? तर आन्सर आहे DC हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. मग आपल्याला असं सिद्ध करायचंय की तो जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याचं जे माप आहे ते अर्ध आहे, म्हणजे हाफ आहे कशाच्या, त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्म आहे. थिअरम समजलं काय आहे? त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन करते. थिअरम समजला? थिअरम यू अंडरस्टूड? थिअरम समजला का सगळ्यांना? अनुष्का थिअरम समजतोय? येस मॅम. ओके, कोण रिपीट करेल थिअरम काय आहे? कोण रिपीट करेल? मी आता फक्त थिअरम सांगितला, सिद्ध करून नाही दाखवलेलं. सिद्ध करायला आपण याच्यानंतर बघणार आहोत. पण याच्या आधी सगळ्यांना समजलं का की थिअरम काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम काय आहे? एनीबडी वॉन्ट्स टू ट्राय? चुकलं तरी चालेल, तुम्हाला जेवढं आता कळालं तेवढं सांगा. अनुष्का? येस मॅम. कोन हा. ABCचं माप कंस BDC च्या निम्मा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, व्हेरी गुड. मग आता यासाठी त्यांनी एक कन्स्ट्रक्शन केलेली आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही रे किंवा काही लाईन किंवा काही अँगल तुम्ही ड्रॉ करू शकता, त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. आता गिवन मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे ते स्क्रीनवर जे दिले ते मी रीड करते. गिवन म्हणजे दिलेलं आहे ते. इन अ सर्कल विथ सेंटर O, एक सर्कल आहे ज्याचं सेंटर O आहे आणि BAC हा एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बघा कोणता, BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कशामध्ये? आर्क BAC, आर्क
बीएसीचा हा जो पूर्ण आर्क दिलेला आहे बीएसी याच्यामध्ये तो अँगल तयार झालेला आहे आणि क्वेश्चन काय विचारलेला आहे बीडीसी हा जो इंटरसेप्टेड अँगल आहे तो एक दिलेला आहे हा आहे तो इंटरसेप्टेड आणि हा आहे तो जो अँगल तयार झालाय तो या आर्क मध्ये तयार झालाय क्वेश्चन असा आहे बीएसी सिद्ध काय करायचंय हा जो अँगल इथे दिसतोय तो बीएसी हा या बीडीसी आर्कच्या निम्मा आहे त्यासाठी कन्स्ट्रक्शन केली ए पासून सेंटरला पास करून पुढे जाणारी एक आपण लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर ओ आणि सी हे दोन बिंदू आपण जॉईन केले आता एक मिनिट मी तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर एक्सप्लेन करते जस्ट अ मिनिट सगळ्यांना स्क्रीन दिसतीये येस मॅम. ओके बघा आता आपण रेड कलर यूज करू या सर्कल मध्ये त्यांनी काय केलंय की त्यांनी कन्स्ट्रक्शन केली की या ए पॉइंट पासून खाली ओ या सेंटरला पास करून जाणारी एक लाईन ड्रॉ केली आणि ओ आणि सी हे दोन बिंदू जोडले आता हा जो छोटा इथून आता एक मिनिट मी तुम्हाला कलर चेंज करून दाखवते या ए पासून समजा मी इथे आणि हा आणि हा त्रिकोण तुम्हाला आता लक्षात घ्यायचा आहे मी कलर का दिला कारण तुम्हाला लक्षात येण्यासाठी की कोणता त्रिकोण आपल्याला कन्सिडर करायचा आता या त्रिकोणामध्ये बघा ओसी ही आहे रेडियस म्हणजे त्रिज्या आहे म्हणजे याचं जेवढं माप असेल या ओसीचं तेवढंच माप ओएचं आहे कारण ओए पण काय आहे रेडियस आहे त्रिज्या आहे मग दोन्ही आता बाजू सारख्या झाल्या त्रिकोणामध्ये मग तुम्हाला त्रिकोणाचा एक गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी तुम्हाला माहित असेल की ज्यावेळी त्रिकोणामध्ये त्याच्या दोन बाजू या समान असतात म्हणजे जसं की समजा मी इथे एक त्रिकोण ड्रॉ केला या त्रिकोणामध्ये जर ही बाजू एक मिनिट ही बाजू आणि ही बाजू या इक्वल आहे तर असा रूल असतो प्रॉपर्टी असते की त्याचे जे विरुद्ध कोन आहेत म्हणजे अँगल आहेत हा अँगल आणि हा अँगल समान मापाचे एकरूप असते. व्हेरी गुड याचं माप सारखं असतं मग जर या दोन बाजू सारख्या आहेत तर हे आणि हे दोन कोन एकमेकांशी एकरूप आहेत सारखे आहेत मग तुम्ही याला कन्सिडर केलं एक्स आणि याला पण मग एक्स होणार कारण दोन्हींचं माप हे सारखं आहे मग एक जर एक्स असेल तर दुसरा पण एक्सच असणार मग आता यानंतर तुम्हाला काय करायचंय अजून एक थिअरम वापरायचंय आता मी दुसरा कलर यूज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जस्ट अ मिनिट इथून जी लाईन मी ब्ल्यू लाईन दाखवते ती बघा ही ब्ल्यू लाईन जेव्हा आपण ड्रॉ करतो आणि त्यानंतर हा एक ब्ल्यू अँगल समजा मी कन्सिडर केला इथला अँगल हा ब्ल्यू अँगल ओके तर हा अँगल हा या त्रिकोणाच्या अँगल इंटेरियर अँगलचा आउटसाइड अँगल आहे म्हणजे एक्सटेरियर अँगल आहे त्या त्रिकोणाचा हा एक्सटेरियर अँगल आहे एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूचा अँगल आहे मग पुन्हा एकदा एक एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आहे की एक्सटेरियर अँगल जो असतो तो शेजारचा अँगल सोडून इतर दोन जे अँगल आहेत त्यांच्या मापांच्या बेरजे इतका असतो म्हणजे हा जो अँगल EOC याचं माप काय असणार आहे x प्लस एक्स दॅट इज 2x म्हणजे तुम्हाला आता हा जो अँगल आहे इथे सेंट्रल अँगल बघा मी इकडे आकृती काढून दाखवते सेंट्रल अँगलची सेंट्रल अँगल म्हणजे काय असतो समजा तुम्ही सेंटर घेतलाय हा ओके आणि आता तुम्हाला अँगल तयार करायचंय तुम्ही इथून अँगल ड्रॉ केला सेंटर पासून ते इथून पण एक आर्क तुम्ही सॉरी एक रे ड्रॉ केला म्हणजे आता तुम्ही काय केलं
की एक सेंट्रल अँगल तयार केला. जो अँगल सेंटर जवळ, जिथे जो अँगल तयार होतो तो जर सेंटर जवळ तयार होते असेल तर त्याला सेंट्रल अँगल असं म्हणतात. मग जेवढं माप या अँगलचं आहे इथे, तेवढं सेम माप हे त्याच्या कंसाचं असतं, म्हणजे आर्कचं असतं. ज्यावेळी तो केंद्रीय कोन असतो त्यावेळी सेंट्रल अँगल असतो. मग त्यानंतर काय होणार, जर हा 2x आहे तर याच्या समोरचा म्हणजे सेंट्रल अँगल जर 2x असेल तर त्याचा समोरचा आर्क हा नेहमी सारखा असतो, मग तो पण काय येणार, 2x येणार. म्हणजे इथे आपल्याला हा जो EC आर्क आहे तो 2x मिळाला. मग हा जो x आर्क आहे त्याच्या हा दुप्पट आहे, पण आपल्याला हा पूर्ण अँगल दाखवायचा आहे. अँगल BAC हा हाफ आहे BDC च्या, पण आपल्याला आता फक्त हा एक पार्ट मिळाला की याचं माप 2x आहे आणि याचं x आहे. आता आपल्याला पूर्ण अँगलचं दाखवायचंय. आता काय करणार मी, आता अजून एक मी कन्स्ट्रक्शन करणार इथे, कुठे, बी पासून ओ पर्यंत. आता मी इथे वेगळ्या कलरनी कन्स्ट्रक्शन केली आणि आता मी काय करणार, हा झाला आता एक्सटेरियर अँगल. आता ही पण काय, OA ही त्रिज्या आहे म्हणजेच रेडियस आहे. आता OB पण रेडियस आहे म्हणजे त्याची पण किंमत सारखी आहे, म्हणजे ही पण बाजू सारखी. मग जर या दोन बाजू सारख्या असतील तर याच्या समोरचा जो अँगल घेतलाय तो x आहे, तर हा अँगल पण होणार x आणि सेम हा पण अँगल होणार x आणि सेम इकडे होणार 2x. का होणार, कारण एक्सटेरियर प्रॉपर्टी, एक्सटेरियर अँगल्स प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणधर्म. ओके, त्याच्यामुळं हा x प्लस x हा 2x होणार. आता पुन्हा BOE हा केंद्रीय कोन झाला म्हणजे सेंट्रल अँगल. मग जितकं सेंट्रल अँगलचं माप असतं तितकंच त्याने व्यापलेल्या आर्कची पण किंमत असते, म्हणजे BDE हा आर्क झाला 2x. किती झाला, 2x. पण आपल्याला सिद्ध काय करायचंय की ABC हा पूर्ण अँगल आपल्याला सिद्ध करायचंय. मग BAC, मग BAC म्हणजे काय आहे, x प्लस x, म्हणजे BAC तुम्हाला 2x मिळाला. आता तो 2x तुम्हाला प्रूव्ह करायचे या स्टेटमेंट नुसार, जो अँगल BAC आहे तो तुम्हाला मिळाला 2x. मग हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BDC याच्या निम्म असणार आहे, निम्म म्हणजे हाफ, गुणिले आता इथे 2x होता आणि इथे 2x होता. येस और नो, म्हणजे हे 2x काय झाले, 4x झाले की नाही. हा, मग आता वरती 4x आहेत खाली 2 आहे, म्हणजे याने याला आपण भाग लावणार, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे डावी बाजू ही जी 2x आहे तेवढीच उजवी बाजू 2x आली. म्हणजे याचा अर्थ जेव्हा इन्स्क्राइब्ड अँगल दिलेला असतो त्यावेळी त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं जे काही मेजरमेंट असतं, जे काही माप असतं ते हाफ असतं त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या. म्हणजे आर्क हा 2 टाइम्स असतो इन्स्क्राइब्ड अँगलच्या. स्टेटमेंट कळालं, प्रूफ कळाला, कसं केलं आपण प्रूफ. येस मॅम. शुअर, सगळ्यांचा आवाज येत नाहीये मला. काय झालं, येस मॅम. अवघड वाटतंय का थिअरम. नो मॅम नाही. समजलं सगळ्यांना, स्नेहल, अभिषेक, अनुष्का, येस. मोक्षदा. येस मॅम. येस मॅम. ओके ओके, आता तुम्हाला स्क्रीनवर पुन्हा एकदा टेक्स्ट बुकची स्क्रीन मी शेअर करते ज्यामध्ये तुम्हाला हा प्रूफ दिलेला आहे.
मॅम तास झाला का? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? येस मॅम. ओके, नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम होता. ओके, तर थिअरम मध्ये आपण काय बघितलं? मी स्क्रीन शेअर करते, जस्ट अ मिनिट. पण तोपर्यंत ओरली सांगते. आपण काय पाहिलं की इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो तो काय असतो? त्याचं जे माप असतं ते हाफ असतं त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या. ठीक आहे, तर हा थिअरम आपण बघितला. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट थिअरम बघायचा आहे, तो आहे कोरोलॅरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. याचा अर्थ काय असतो की जे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क असतात, म्हणजे जसं की मगाशी BAC असा अँगल होता, तर BAC हा अँगल तयार होताना बी हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि सी हा एंड पॉइंट आहे आणि मधला व्हर्टेक्स आहे ए. तसंच सेम समजा आपण BDC असा अँगल घेतला, म्हणजे बी आणि सी हे स्टार्टिंग आणि एंड पॉइंट सेम घेतले, फक्त जिथे अँगल तयार होतो तो व्हर्टेक्स आपण वेगळा घेतलो. याचाच अर्थ तो सेम आर्क मध्ये राधिका तयार मैम। झालेला. हा, यस मॅम. राधिका मैम। हाँ मैम बोलो. मैम आपका प्रेजेंटेशन दिख नहीं रहा। हाँ वो मैम थोड़ा नेटवर्क इशू आ रहा है. प्रेजेंटेशन में कर रही हूँ, तब तक सिर्फ एक्सप्लेन कर रही हूँ. जो मैंने अभी बताया उसका कंटिन्यू कर रही थी. अच्छा, हाँ ठीक है। ओके ओके. तर त्यामध्ये काय होतं की जर तुम्ही अँगल जो स्टार्ट आणि एंड पॉइंट आहे तो जर सेम घेतला आणि व्हर्टेक्स मधला फक्त वेगळा घेतला, याचा अर्थ ते जे दोन इन्स्क्राइब्ड अँगल आहेत ते एकाच आर्क पासून तयार झालेले आहेत, म्हणून ते आर्क कॉन्ग्रुएंट असतात. त्याला आपण म्हणतो अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. मग ते कसे दाखवायचे किंवा त्याच्यापासून कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये बघायचे. तोपर्यंत मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते, जस्ट अ मिनिट. तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे टेक्स्ट बुक आहे ना? येस मॅम. ओके, तर टेक्स्ट बुक मधलं पेज नंबर, एक मिनिट, पेज नंबर 68 ओपन करा सगळे. पेज नंबर 68, टेक्स्ट बुक मधील पेज नंबर 68. ओपन केलं पेज नंबर 68? येस मॅम. ओके, मी आता जो सांगितला तुम्हाला थिअरम, अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. आता यामध्ये कोणकोणते दोन अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहेत ते सांगा मला, नाव सांगा. कोण सांगेल नाव इन्स्क्राइब्ड अँगलची नावं? मॅम कोणत्या पहिल्या आकृतीत का? पहिल्या आकृतीत, येस, जी आकृती 3.47 नावाने आहे त्या आकृतीत. कोण PQR आणि कोण PSR? कोण PQR, येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे P आणि एंड पॉइंट आहे R, म्हणजे PQR आणि PSR हे दोन इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. आता त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे रे? त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क कोण?
कंस PTR त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क सांगू शकशील का? नाव काय आहे त्याचं? कंस PTR ओके, आता स्क्रीन शेअर होईल. जस्ट अ मिनिट. कोण काय सांगितलं? RPTR. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. तर हे जे दोन इन्स्क्राइब्ड अँगल आहेत ते पूर्ण सर्कल मध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे, पूर्ण सर्कल दिलेले आहे आणि त्यामध्ये ते दोन इन्स्क्राइब्ड अँगल दिलेत. आता सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? येस मॅम. ओके, आता इकडे लक्ष द्या. या पूर्ण सर्कल मध्ये तुम्हाला दोन इन्स्क्राइब्ड अँगल दिलेत आणि त्याने इंटरसेप्ट केलेला हा PTR हा जो आर्क आहे, हा आर्क कॉमन आहे दोघांच्या इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये, म्हणून जे अँगल PQR तयार झालाय तो आणि अँगल PSR हे आजची जी माप आहेत ती सेम आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत, म्हणजे सेम आहेत. ओके, आता नेक्स्ट जो थिअरम आहे तो काय आहे की अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. म्हणजे आता इथे स्क्रीनवर तुम्हाला M हे सेंटर दिसतंय. या सेंटरचं एक सर्कल आहे आणि त्या सर्कल मध्ये AC ही तुम्ही डायमीटर ड्रॉ केली आहे. डायमीटर म्हणजे काय? व्यास. मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही? व्यास. म्हणजे जो त्रिज्येच्या दुप्पट असतो तो व्यास. आता जेव्हा A आणि C AC हा जो डायमीटर आहे त्या डायमीटरचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट असा घेऊन जर इन्स्क्राइब्ड अँगल असेल म्हणजे ABC, तर तो अँगल हा नेहमी राईट अँगल असतो. याचं काय कारण आहे? कारण तो सेमी सर्कल मध्ये आहे. बघा, सेमी सर्कल, कारण AC हा डायमीटर झाला म्हणजे तो निम्मा सर्कल झाला. AC डायमीटर हा वर्तुळाला दोन समान भागामध्ये विभाजन करतो. मग AC ने सर्कलला दोन समान भागामध्ये डिवाइड केलं. मग जर त्यातूनच एक अँगल इन्स्क्राइब्ड अँगल जर आपण घेतला तर तो नेहमी 90 डिग्री असतो, असा थिअरम आहे. ठीक आहे, हे दोन थिअरम कळाले, इन्स्क्राइब्ड अँगलचा हा आणि त्याच्यानंतरचा ज्यावेळी सेमी सर्कल असतो त्यावेळी. हे समजले का दोन? येस मॅम. येस मॅम. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? ज्यावेळी क्वाड्रिलॅटरल हा वर्तुळाच्या परिघावर असतो, म्हणजे त्याचे जे व्हर्टेक्स असतात ते वर्तुळाच्या परिघावर असतात आणि सेम वर्तुळाच्या. इथे काय डेफिनेशन दिली आहे बघा. इफ ऑल वर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल lie on the same circle then it is called a cyclic quadrilateral. म्हणजे वर्तुळावर, समजा आता हा वर्तुळ आहे, इथे ABC हे 3 पॉइंट दिलेत, पण समजा मी इथे अजून एक D पॉइंट घेतला आणि A आणि D जोडला आणि C आणि D जोडला, तर ABCD हा एक क्वाड्रिलॅटरल तयार होईल की ज्याचे व्हर्टेक्स जे आहेत, व्हर्टायसेस जे आहेत ते सेम सर्कलवर प्रेझेंट आहेत, तर आणि तरच त्या क्वाड्रिलॅटरलला आपण म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची फिगर दाखवते. हे बघा, इथे जी आकृती दिलेली आहे फिगर नंबर 3.49, यामध्ये ABCD याला म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. का? कारण त्याचे जे व्हर्टायसेस आहेत ते सगळे वर्तुळावर प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचं. आता पहिला थिअरम काय आहे की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे अपोजिट अँगल म्हणजे A चा अपोजिट आहे C आणि B चा अपोजिट आहे D. मग B आणि D हे अँगल सप्लिमेंटरी म्हणजे त्याची ऍडिशन ही 180 डिग्री असते.
सेम ए आणि सी या दोन अँगल सुद्धा, हे दोन अँगल काय आहेत, हे अँगल सुद्धा विरुद्ध अँगल आहेत. म्हणजेच त्याची सुद्धा जी ऍडिशन आहे किंवा ते दोन जे अँगल आहेत ते एकमेकांना सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे त्यांची अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 अँड अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू ऑल्सो 180. आता इथे स्क्रीनवर दिले, इथे चौकोनाचं चित्र काढले, चौकोन. मग इथे तुम्ही काय लिहिणार, ए बी सी डी इज सायक्लिक. मग आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय, अँगल बी म्हणजे हा बी प्लस अँगल डी इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय रे आपल्याला, प्रूव्ह काय करायचंय आपल्याला, चला आन्सर द्या, प्रूव्ह काय करायचंय आपल्याला. कोण सांगेल, आवाज येतोय ना माझा व्यवस्थित. अभिषेक, आवाज येतोय, रोशनी, ओके. तर यामध्ये अँगल बी प्लस अँगल डी यू हॅव टू प्रूव्ह दॅट इज 180 डिग्री. आणि नेक्स्ट अँगल विरुद्ध अँगल कोणता आहे, सी च्या विरुद्ध आहे ए, म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू येणार 180. ओके. आता ते सिद्ध कसं करायचं, त्याची सिद्धता, त्याचा प्रूफ खाली दिलेला आहे. आता त्यांनी प्रूफ मध्ये काय दिलंय बघा, हा इथे जो आर्क एबीसी आहे, म्हणजे ए बी सी हा आर्क, हा पूर्ण आर्क, याला इन्स्क्राइब्ड अँगल आहे ए डी सी. याला इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, ए डी सी. मग एडीसी चं जे माप आहे ते हाफ माप असेल कशाच्या, इंटरसेप्टेड आर्क ए बी सी, एबीसी या आर्कच्या निम्मा असेल. मग आता सिमिलरली त्यांनी सांगितलं की तुम्ही काय प्रूव्ह करू शकता, सिमिलरली अजून कोणता इन्स्क्राइब्ड अँगल आहे, जसं इथं दाखवलं ए बी सी, तर एडीसी हा अँगल घेतला. तर त्याने काय दिले बघा, एक कोणत्या तरी अँगलचं नाव विचारले की जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि तो इट इंटरसेप्ट आर्क एडीसी. आर्क एडीसी हा इंटरसेप्ट केलेला तुमचा अँगल आहे अँगल ए बी सी. याचं माप सुद्धा हाफ ऑफ आर्क एडीसी येणार. म्हणजे तुम्हाला दोन स्टेटमेंट मिळाले, अँगल एडीसी चं मिळालं आणि अँगल एबीसी चं मिळालं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, स्टेटमेंट 2 काय मिळणार आहे, जो काही अँगल एबीसी आहे तो हाफ ऑफ आर्क एडीसी, इथला हाफ ऑफ आर्क एडीसी. याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, जस्ट अ मिनिट, ओके. याच्या नंतर अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी, इथे येणार एबीसी, कारण आपल्याला दोन अँगल दिलेले आहेत. अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी इज इक्वल टू, आता हाफ ऑफ काय होता, अँगल एडीसी चा हाफ ऑफ होता एबीसी आणि पुढचा आहे एडीसी, इथे आहे एडीसी. पण यामधून आपण हाफ कॉमन घेऊ शकतो कारण दोन्ही ठिकाणी हाफ दिलेला आहे. मग जर तो हाफ कॉमन घेतला तर आतमध्ये उरणारे आर्क, जो पहिला आर्क होता तो कोणता होता, आर्क एबीसी प्लस आर्क एडीसी. आता दोन आर्क जे आहेत एबीसी आणि एडीसी यांचंच मिळून पूर्ण सर्कल तयार होतं. म्हणजे दोघांची बेरीज हे सर्कल आहे. म्हणजे सर्कल जे काही परिघ असतो, आपण सर्कलचं कन्सिडर करतो डिग्री, त्यावेळी ती 360 डिग्री असते. याचाच अर्थ 1/2 मल्टिप्लाय बाय 360, इथे जे दिलंय ते 360, याचा आन्सर येणार 180. म्हणजेच अँगल डी प्लस अँगल सी, एडीसी, म्हणजे हा जो अँगल आहे एडीसी प्लस अँगल एबीसी, या दोघांची ऍडिशन आली 180 डिग्री. मग जर या दोघांची 180 डिग्री आलीये तर उरलेल्या दोघांची सुद्धा आपण ऍडिशन 180 दाखवू शकतो. उरलेले कोणते दोन,
अँगल ए आणि अँगल सी कसं दाखवू शकतो? अँगल DAB हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आर्क DCB च्या आणि पुन्हा तसंच आपण फॉलो करणार अँगल सी ला. अँगल DCB हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आर्क DAB च्या. मग जर दोघांची ऍडिशन केली तर हा पूर्ण सर्कल आपल्याला घ्यावा लागेल आणि पूर्ण सर्कल आहे 360 डिग्री, पण आपण हाफ कॉमन घेतो, त्याच्यानंतर हाफ इंटू 360 दॅट इज 180 डिग्री. म्हणजे दोघांची जी विरुद्ध अँगल आहेत म्हणजे अँगल सी आणि अँगल ए यांची ऍडिशन म्हणजे दे आर सप्लिमेंटरी इच अदर, म्हणजे त्यांच्या दोघांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. इथपर्यंत समजलं अभिषेक? कळालं की नाही? अभिषेक आवाज येत नाहीये मला. येस और नो? ओके. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट थिअरम बघायचा आहे जो आहे कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. आता कोरोलरी म्हणजे काय तो थिअरम बघू. अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता एक्सटेरियर अँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो असतो तो म्हणजे आता इथे समजा हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे ABCD याचा एक्सटेरियर अँगल. ओके, आता बघू आपण पुढे काय दिलंय. एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुअंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल्स. बघा काय सांगितलेलं आहे, तो जो एक्सटेरियर अँगल आहे तो सारखा आहे, कॉन्ग्रुअंट आहे म्हणजे सारखा आहे कुणाला? टू द अँगल, की एक अँगल आहे जो अपोजिट आहे, द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल, त्याचा जो ऍडजेसंट इंटेरियर अँगल आहे त्याच्या विरुद्ध अँगल जो आहे त्याच्याशी इक्वल आहे. ओके, याला म्हणायचं कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. आता त्यांनी काय दिले नेक्स्ट पॉइंट मध्ये की इन द अबव थिअरम आफ्टर प्रूव्हिंग B plus C is equal to 180 कॅन यू यूज अनदर वे टू प्रूव्ह A plus C is equal to 180. तुम्हाला अजून दुसरा कोणता मार्ग मिळतोय का? आता इथे मी पुन्हा एकदा हे सर्कल ड्रॉ करून पुन्हा एक्सप्लेन करते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. जस्ट अ मिनिट. ओके, इथे समजा मी एक सर्कल घेतलंय. ओके, आता एक पॉइंट घेतला म्हणजे जो सेंटर आहे तो समजा मी O कन्सिडर केला. O हा सेंटर घेतला. ओके, आता आपल्याला थिअरम बघायचंय त्याच्या आधी क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण बघूया, त्याच्यानंतर त्याचा एक्सटेरियर अँगल बघता येईल. चारही पॉइंट त्याचे सर्कलवर पाहिजे तर त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. आता इथे नाव दिलं मी A, इथे नाव दिलं B, इथे नाव दिलं C, इथे नाव दिलं D. आता मगाचा जो थिअरम होता तो आपण काय केला होता, इन्स्क्राइब्ड अँगलचा सिद्ध केला होता की A plus C is equal to 180 आणि B plus D is equal to 180. इथे लिहून घेऊ आपण काय काय सिद्ध केलं. अँगल A प्लस अँगल C is equal to 180 degree and angle B plus angle D is equal to also 180 degree. म्हणजेच जे विरुद्ध अँगल आहेत सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे त्यांची ऍडिशन ही नेहमी 180 डिग्री येते.
त्यासाठी आपण इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्कचा वापर केला होता. आता यामध्ये त्यांनी काय दिलं नेक्स्ट मध्ये की त्याचा एक्सटेरियर अँगल हा त्याच्या शेजारील म्हणजे ऍडजेसंट अँगल्सच्या विरुद्ध जो अँगल असतो त्याच्याशी एकरूप असतो. ओके, तर हे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये प्रूफ आपण वापरू शकतो. तर हा प्रूफ फक्त लक्षात ठेवायची, याची प्रॉपर्टी जी आहे ती लक्षात ठेवायची. आणि त्याचा कॉन्व्हर्स काय असेल म्हणजे त्याचा विरुद्ध काय असेल स्टेटमेंट की इफ द पेअर ऑफ अपोजिट अँगल, जर अपोजिट अँगल्सची जी पेअर आहे ती क्वाड्रिलॅटरल मधली सप्लिमेंटरी आली तर त्या क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं आपण म्हणू शकतो. ओके, आता मला सांगा यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? रोशनी, अभिषेक, यामध्ये काही डाऊट? नाही मॅम. ओके, इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? मी आता जे शिकवलं त्यामधलं इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय? आता आपण घेतला ना इंटरसेप्टेड आर्कचा वापर केला. काय असतं इंटरसेप्टेड आर्क म्हणजे? कोण सांगेल इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय? ट्राय करा. इंटरसेप्टेड आर्क, जो आर्क इन्स्क्राइब्ड अँगलने काय केलेला असतो? व्यापलेला असतो, किंवा त्याच्या करस्पॉन्डिंग जो काही आर्क असतो इन्स्क्राइब्ड अँगलच्या त्याला आपण इंटरसेप्टेड आर्क असं म्हणतो. ओके, तर आता याच्या नंतर आपल्याला काय पॉइंट बघायचंय? जस्ट अ मिनिट, आपण टेक्स्टबुक कडे जाऊया. आता टेक्स्टबुक मध्ये नेक्स्ट पॉइंट काय आहे ते बघूया. ओके, टेक्स्टबुक मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, अजून एक थिअरम आहे. कोणता थिअरम आहे? की इफ 2 पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन, एका लाईनवर जर 2 पॉइंट दिलेले आहेत ए आणि डी असे 2 पॉइंट दिलेले आहेत, समजा गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स ऍट 2 डिस्टिंक्ट पॉइंट, वेगवेगळे 2 डिस्टिंक्ट पॉइंट घेऊन त्यांनी सबटेंड केलेले अँगल केलेत. सबटेंड केलेले म्हणजे इनिशियल आणि एंड पॉइंट हा सारखा पाहिजे. तर ए बी डी आणि ए सी डी याचे इनिशियल आणि एंड पॉइंट हे सारखे आहेत, फक्त त्याचा मधला अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तो डिफरंट आहे. अशा वेळी ओके, पॉइंट्स विच lie on the same side of the line, then the 4 points are concylic. तर ते जे 4 पॉइंट्स आहेत ए बी सी डी हे कॉन्सायक्लिक आहेत, म्हणजेच ते सर्कल मध्ये तयार झालेले क्वाड्रिलॅटरल आहेत. म्हणजे ए बी सी डी याला जर तुम्ही सर्कल ड्रॉ केलं तर ते पॉसिबल आहे का? कारण हे याच थेरम मध्ये सांगितलंय की जर 2 पॉइंट एका गिवन लाईन मध्ये असतील आणि ते जर सबस्टेंड केले आणि सबटेंड केल्यानंतर वेगवेगळ्या 2 डिस्टिंक्ट पॉइंटला आपण तिथे अँगल बनवला, तर ते जे 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स जे आहेत बी आणि सी विच lie on the same side of the line, या लाईनच्या एकाच साइडला आहेत, तर अशा वेळी जे काही हे 4 पॉइंट्स तयार झालेले आहेत ए बी सी डी हे पॉइंट्स आहेत कॉन्सायक्लिक. त्याला म्हणायचं कॉन्सायक्लिक. अंडरस्टूड? सगळ्यांना समजलंय का? येस और नो? समजतंय का? रोशनी आणि अभिषेक समजलं का? हो मॅम. येस और नो? ओके, आता याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये. एक्सरसाइज तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आता बघा इथे पहिला क्वेश्चन काय आहे की या आकृतीमध्ये कॉर्ड एल एम आणि कॉर्ड एल एन हे इक्वल आहेत. आता तुम्हाला शोधायचंय
की आर्क एम एन किती आहे. आता आर्क एम एन ही इंटरसेप्टेड आर्क आहे, पण कोणत्या इन्स्क्राइब्ड अँगलला? एम एल एन. मग तुम्हाला रूल माहितीये, हा जो अँगल आहे तो इंटरसेप्टेड आर्कच्या निम्मा असतो, हाफ असतो. म्हणजे जर हा 35 असेल तर एम एन हा आर्क येणार 70, म्हणजे 35 टू जा 70, म्हणजे 35 च्या दुप्पट तो आर्क असतो, म्हणून याचा आन्सर येणार 70. आता त्यांनी हे 70 दिल्यानंतर अजून एक क्वेश्चन विचारलेला आहे की आर्क एल एन, हा आर्क एल एन. आता हा आर्क एल एन कसा काढणार? तर हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू, कारण यासाठी आपल्याला आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज करायची. ठीक आहे. तर आज आपण बघितले इन्स्क्राइब्ड अँगल, सेंट्रल अँगल, त्याचे काही थिअरम, इंटरसेप्टेड आर्क, आणि आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण याचे एक्सरसाइजचे एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, चलो, बाय बाय, गुड नाईट.